भाजपची 288 जागा लढण्याची तयारी, पण महायुतीमध्ये मिळतील तेव्हा जागा लढवू, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर 288 मतदारसंघांमध्ये निरीक्षक नेमणार, संजय शिरसाटांची माहिती. मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो, अमित शहांसोबत 10 वेळा बैठका झाल्या. पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवार यांनी सांगितले महायुतीमध्ये सहभागाचे किस्से. अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत. हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी. कालच बाबाजानी दुर्राणी झाले होते पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी. पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ. भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ. नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी आहे. विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे, शेतकऱ्यांची आघाडी असेल, बच्चू कडूंनी केली घोषणा. 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा. मनोज जरांगे यांना आघाडीत येण्याचं निमंत्रण. सांगलीमध्ये शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये शिक्षकांचा राडा. मागच्या सभेमधील विषय मंजुरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं. मनू भाकरनं 10 मीटर्स एअर पिस्टलमध्ये पटकावलं कांस्य पदक. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन एकेरीमध्ये पी.व्ही. सिंधूची विजयी सलामी. मालदीवच्या रझाकवरती 21-9 आणि 21-6 अशा फरकानं दणदणीत विजय. मुंबई पुण्यानंतर आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडे. भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये रात्रीभरापासून पावसाच्या सरी. मराठवाड्यामध्ये परभणीमध्ये सुद्धा पावसाची रिपरिप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.